गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट ओपन करायलाही विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल आपल्या मार्केटमध्ये एक मोठं डिझास्टर झालेलं आहे त्याबद्दल. मित्रांनो, काल बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं की मार्केट एवढं वोलाटाईल होईल आणि एवढे प्रचंड मूव्ज निफ्टीमध्ये येतील. साधारण 300 पॉईंटचे मूव्ज सिंगल साईड अप आणि डाऊन 3 वेळा मार्केटमध्ये आलेत. म्हणजे जवळपास 900 पॉईंटचं मुवमेंट मार्केटमध्ये आलेलं आहे काल. वरनं खाली, खालनं वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, अशा पद्धतीनं प्रचंड हेवी मुवमेंट मार्केटमध्ये काल होतं आणि खूप सारे स्टॉप लॉसेस खाण्याचं काल मार्केटमध्ये काम झालं. तर बेसिकली याच्यामागचं रिझन असं काही सांगता येण्यासारखं नाही आहे. तसे शोधले तर फार रिझन्स आहेत, परंतु ते ग्लोबल मुवमेंटशी मॅच करत नाहीत. जसं की एक रिझन हे होतं की ट्रम्प जे आहेत तर त्यांनी जे स्टेटमेंट केलेले होते तर त्याच्यापैकी काही स्टेटमेंट्स जे होते तर त्यात एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे की जी ब्रिक्स कंट्रीज आहेत, म्हणजे जपान, त्यानंतर चायना, इंडिया वगैरे यांचे जे काही मिळून ब्रिक्स कंट्रीज आहेत, तर ह्या ब्रिक्स कंट्रीजनं स्वतःची एक करन्सी लॉन्च करण्याचं चालवलं होतं आणि त्याच्यामध्ये लीडर होता चायना. जसं की पूर्ण जगासाठी वर्ल्ड करन्सी म्हणून डॉलर काम करते, त्याच्या अगेन्स्ट एक करन्सी उभी करण्याचं काम ब्रिक्सवाले करत होते. त्याच्यामध्ये भारत होता, परंतु लीडर चायना होता. तर मग साहजिकच आहे की त्यांनी तसं स्टेटमेंट केल्यानंतर इकडल्या एशियन जे काही मार्केट्स आहेत तर ते पडणं स्वाभाविक होतं, परंतु फक्त आपलंच मार्केट पडलं. जापनीज मार्केट चांगलं राहिलं, त्यानंतर चायनीज मार्केटही व्यवस्थित होतं, रशियन मार्केटही व्यवस्थित होतं. मग आपल्या मार्केटला काय झालं काही समजलं नाही. त्यानंतर जे काही सँक्शन्स त्यांनी कॅनडावरती वगैरे इम्पोज केलेत तर कॅनेडियन मार्केटही व्यवस्थित होतं. म्हणजेच काय की त्यांनी ते फार सिरियसली घेतलेलं नाही. मग इंडियाच्या मार्केटने एवढं काय सिरियसली घेतलं ते काही समजलेलं बिलकुल नाही. म्हणजे असं स्पेसिफिक काही रिझन नाही आहे, परंतु मार्केट मात्र चांगल्यापैकी फॉल काल झालेला आहे. आता असं कधी कधी होत असतं, त्याला काही असं फार आपण काय म्हणतो की जास्त वेटेज देण्याची गरज नाही. परंतु आता पुढे काय ते पाहू. तर आता काल रात्री US मार्केट चालू होतं, तर US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. त्याच्यासाठी काही असं स्पेसिफिक रिझन नाही, परंतु तिथे ट्रम्प आल्यानंतर मार्केटनं त्यांना पॉझिटिव्हली घेतलेलं आहे. जर आपण सध्या USचे आणि युरोपियन फ्युचर्स पाहिले तर ते पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत. जर आपण मोस्टली एशियन आणि बाकीचे जे काही मार्केट्स आहेत ते सगळे पाहिले तर ॲज युजल थोडेसे मिक्स आहेत, परंतु मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. आपला जर कालचा FIS-DIचा डेटा जर आपण पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे 6,000 कोटींचं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं आहे 3,500 कोटींचं आणि त्यामुळेच मार्केटमध्ये आपल्याला एवढा मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळाला. काल मार्केट 23,400वरनं सरळ 23,000 ब्रेक करून खाली गेलं होतं आणि त्यानंतर मग DISनं सपोर्ट केला आणि मग DISनं मार्केटवरती आणून क्लोज केलं. ही एक फार चांगली गोष्ट झाली आहे की 23,000 क्लोज करून मार्केट फ्रेश खाली क्लोज झालेलं नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, 23,000 ज्या दिवशी क्लोज होऊन मार्केट खालच्या बाजूला ट्रेड करेल, क्लोजिंग बेसिसवर सांगतोय, तर त्यानंतर खालचा सपोर्ट राहील डायरेक्ट 22,800 आणि त्यानंतर 22,600. त्यामुळे खाली गेल्यानंतर एक प्रचंड प्रेशर मार्केटवरती क्रिएट होईल, कारण जे वरती कॉल रायटर्स बसलेले आहेत आज 23,500ला, 23,200ला, 300ला, ते सगळे 23,000वर येऊन बसतील आणि मग मार्केटला 23,000च ब्रेक करून वर जाणं फार मुश्किल होईल. त्यामुळे क्लोजिंग बेसिसवरती सहजासहजी मार्केटला 23,000 जे मोठे प्लेयर्स आहेत ते ब्रेक करू देणार नाहीत, हे लक्षात घ्या. परंतु ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र मार्केटची अवस्था फार वाईट असेल. जर आता आपण या सगळ्यांचा जर परिपाक पाहिला तर आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅपअप ओपन होतं आहे, परंतु कालही असंच गॅपअप ओपन झालं होतं. म्हणजे आज हे पाहणं जास्त गरजेचं ठरेल की मार्केट सस्टेन करेल का. आज मोस्टली जे काही IT कंपनीज आहेत ते थोडेसे पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस आहेत, परंतु बँकिंग स्टॉक काही फार पॉझिटिव्ह राहतील असं वाटत नाही. कारण आज रात्री संध्याकाळी 6 वाजता आफ्टर मार्केट HDFC बँकचा रिझल्ट येणार आहे की ज्यानं मागच्या वेळेस डिझास्टर सुरू केलं होतं. त्यामुळे यावेळेस तो पुन्हा काय करतो हे पाहणं जास्त गरजेचं आहे.
त्यामुळे संध्याकाळी HDFC बँकच्या रिझल्टवरती लक्ष ठेवणं प्रचंड गरजेचं आहे. ॲज पर एक्सपेक्टेशन येतो की एक्सपेक्टेशन बीट करतो की एक्सपेक्टेशनप्रमाणे येतच नाही. ते म्हणजेच साहजिकच आहे की उद्या आहे एकतर निफ्टीचा वार गुरुवार, त्यामुळे HDFC बँकच्या रिझल्टमुळे मार्केट ट्रेंडिंग राहण्याची पॉसिबिलिटी उद्या आहे, हे लक्षात घ्या. आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड. जर आपण अजून स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर जिओ फायनान्शियलचा स्टॉक हाच फोकसमध्ये राहणार आहे. काल त्याच्यामध्ये प्रचंड पडझड झालेली आहे, परंतु तरीसुद्धा आज त्याच्यामध्ये एक होप आहे, कारण काल ब्लॅकरॉकसोबत त्यांचं एक टाईप झालेलं आहे. ब्लॅकरॉक ही जगातली सगळ्यात मोठी फायनान्शियल कंपनी आहे, त्यांच्यासोबत यांचं टाईप झालं आहे ब्रोकिंग बिझनेससाठी. आणि ब्लॅकरॉक ह्याच्यामध्ये जिओमध्ये त्या स्पेसिफिक बिझनेससाठी 117 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आता ही अमाऊंट जरी फार मोठी नसली म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या दृष्टीनं, तरीसुद्धा ब्लॅकरॉक सारख्या कंपनीसोबत मर्जर म्हणजे एक बिझनेस व्हेंचर क्रिएट करणं हीच एक फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला जिओ फायनान्शियलच्या स्टॉकवरती नक्कीच पाहायला मिळेल. जर आता आपण बाकीच्या जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सगळ्या सध्या तरी व्यवस्थित दिसत आहेत, परंतु जर आपण ओपन इंटरेस्ट पाहिला तर मग आपण थोडंसं कॉन्शियस व्हायला सुरुवात होतो. कारण कॉल रायटिंग हे 23,200 आणि 23,400 आणि 500ला खूप हेवी कॉल रायटिंग आहे. आणि FIच्या ज्या काही पोझिशन्स आहेत बेरिश, तर त्या पुन्हा वाढलेल्या आहेत काल. आणि फ्युचर मार्केटमध्ये तर त्यांच्या 83% ऑलमोस्ट बेरिश पोझिशन्स आहेत. त्यामुळे फार काही होप नाही आहे, हे लक्षात ठेवा. परंतु ही गोष्ट ही नक्की आहे की जर शॉर्ट कवरिंग झालं तर ते अपसाईडलाच होईल, डाऊन साईडला नाही. कारण डाऊन साईडला पोझिशनच नाही आहेत. कशासाठी शॉर्ट कवरिंग होईल, खाली नाही होणार. त्यामुळे शॉर्ट्स कव्हर झाले तर वरच्या बाजूला होतील, परंतु ते कधी होणार याची सगळे वाट पाहत आहेत, परंतु ते होत नाही आहे एवढ्या सहजासहजी. आता याच्यामध्ये आपण जर म्हटलं की FIs असं का करतायत, बेरिश पोझिशन्स का क्रिएट करत आहेत, तर ते काही त्यांना प्रॉफिट मिळावं म्हणून नाही, तर त्यांचे जे काही लॉसेस होत आहेत ना, ते रिकवर करण्यासाठी ते करतात. कारण कॅश मार्केटमध्ये जेव्हा ते सेल करतायत ना, तेव्हा ते ऑलरेडी त्यांचे स्टॉक्स लॉसेसमध्ये सेल करतायत. प्लस आपल्या रुपीची जी व्हॅल्यू पळते आणि डॉलर स्ट्रॉंग होतं आहे, त्यामुळे त्यांना तिथेही नुकसान होतं आहे. त्यामुळे हे सगळं नुकसान भरून काढण्यासाठी ते काय करतायत की सेल करण्याच्या आधी ते फ्युचर्समध्ये आणि ऑप्शन्समध्ये पोझिशन बनवतात आणि त्यानंतर ते सेल करतात. म्हणजेच काय की जेवढा लॉस त्यांना ते इकडे होतो ना कॅश मार्केटमध्ये, प्लस इकडे रुपये आणि डॉलरच्या कन्व्हर्जनमध्ये, तर ॲटलिस्ट तेवढे तरी पैसे त्यांना तिकडे मिळावेत. त्यामुळे FIs फार पैसे कमवत आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. त्यांना प्रचंड नुकसान होतं आहे, पण ते विकतायत का? बरोबर ना. तर ते विकण्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे की जर आपण ठेवले तर हे स्टॉक अजून आपल्याला चांगले रिटर्न्स देतील. तर मग अशा पद्धतीनं सध्या तरी मार्केट ओपन झाल्यानंतरच आपल्याला पाहावं लागेल की आजचा गॅपअप सस्टेन होईल का आणि वरच्या बाजूलाच जाईल का. त्यामुळे आजचं क्लोजिंग फार महत्त्वाचं राहणार आहे, कारण आज संध्याकाळी HDFC बँकचा रिझल्ट आहे की ज्याचं वेटेज निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये एक प्रचंड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही पॉसिबिलिटी नक्कीच राहणार आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.